हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर सुरू करूया आजचं आपलं इकॉनॉमिक्सचं लेक्चर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो कौतुक केलं आहे त्याबद्दल खरंच आभारी. तुमचं कौतुक जास्त महत्त्वाचं आहे. आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये अर्थव्यवस्थांचे प्रकार शिकलो, त्यानंतर अर्थव्यवस्थेचा इतिहास शिकलो. तो खूप प्रायमरी लेवलचा इतिहास आहे. प्रत्येक ज्यावेळेस आपलं टॉपिक सुरू होईल त्यावेळेस वेगळ्या लेवलला आपण त्या इतिहासाला घेऊन जाणार आहोत. पण आपण आता काय करूया की आपण हळूहळू एक एक कन्सेप्ट आतमध्ये एंट्री करून एक एक गोष्ट आपण शिकायला सुरू करूया. तर आजचा आपला फोकस असणार आहे GDP आणि GNP. आता जेव्हा आज GDP आणि GNP शिकवल, त्यानंतर उद्यापासून मग मी राष्ट्रीय उत्पन्न किंवा हे सगळे कन्सेप्ट काय ते शिकवायला सुरू करेल. चालेल, चला सुरू करूया. तर जेव्हा 1952ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजना आणण्याचं ठरवलं, तेव्हा पंचवार्षिक योजना आणण्याचा मेन उद्देश काय होता? रॅपिड सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बघा, आता इथं पाहायला गेलं, जेव्हा हा शब्द आहे रॅपिड सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जेव्हा हा शब्द तुम्ही नॉर्मली वापरता त्यावेळेस काय असतं, तुम्ही या शब्दाकडे खूप जास्त डिटेलमध्ये लक्ष देत नाही. तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे, रॅपिड सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, बरोबर आहे की नाही, आणि याचा तुम्ही अर्थ काढत नाही. पण इथं जर तुम्ही या वाक्याला खूप बारकाईनं पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा जो शब्द आहे रॅपिड सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या शब्दामध्ये दोन वेगळे डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे ते आहे रॅपिड. तुमची आर्थिक विकास कसा असावा? रॅपिड असावा, स्पीडनं असावा. दुसरं काय आहे? दुसरं आहे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तुमचा विकास कसा असावा? तुमचा विकास सामाजिक आणि आर्थिक विकास असावा. आता तुम्हाला पटणारही नाही, पण ही फॅक्ट आहे की या ठिकाणी हा जो रॅपिड शब्द आणि हा जो सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, रॅपिड म्हणजे गतीनं, सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक व आर्थिक, हा जो विकास आहे, हे दोन शब्द एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्ट करतात. हे दोन शब्द एकमेकांच्या विरोधात जातात. कसं? तर सिम्पल कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्हाला रॅपिड विकास हवा असतो, म्हणजे तुम्हाला गतीनं विकास हवा असतो, आपण महाराष्ट्राचा एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्हाला गतीनं विकास हवा असतो, तर त्यावेळेस काय कन्सेप्ट असतो? त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरीली महाराष्ट्रातील फक्त मोठी शहरांचा विकास करायचा असतो. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती, नागपूर, वर्धा या शहरांचा विकास केला की तुमचा काय होतं? वस्तू आणि सेवांचा विकास खूप स्पीडनं वाढतो. आणि तुम्ही जर फक्त याच शहरांवर, म्हणजे राज्य सरकारनं जर समजा याच शहरांवर स्वतःचा सर्वच्या सर्व महसूल किंवा रेव्हेन्यू खर्च केला, तर ऑटोमॅटिकली असं होतं की या शहरांचा विकास होतो, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं आणि मग तुमचा GDP वाढतो आणि तुमचा ग्रोथ काय होतो? रॅपिड होतो. पण जर तुम्ही सगळ्याच्या सगळा रेव्हेन्यू फक्त या महत्त्वाच्या शहरांवर टाकला, तर मग जे छोटे शहरं आहेत, छोटे तालुके आहेत, जो मागास भाग आहे, या मागास भागाचा विकास असणार नाही आणि तुमच्या रॅपिड डेव्हलपमेंटच्या नादात सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार नाही. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास. म्हणजे काय? सर्व घटकांचा समान विकास होणार नाही. किंवा जर तुम्ही सामाजिक आणि आर्थिक विकासाकडे फोकस केलं, म्हणजे तुम्ही या सगळ्या भागांचा विकास करण्याचा प्रयत्न केला, कोणते? मागास मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भातील काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा जो दुष्काळी भाग असेल, यांना सुद्धा विकास प्रक्रियेमध्ये सोबत घ्यायचं ठरवलं, तर ऑटोमॅटिकली काय होतं? मग तुमची ग्रोथ रॅपिड असणार नाही. आलं लक्षात? सो इथं लक्षात ठेवा, रॅपिड आणि सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे दोन शब्द कसे कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. तर या दोन शब्दांमधलं कॉन्ट्रॅडिक्शन काढून जो विकास आहे हा रॅपिडसुद्धा असावा आणि हा विकास रॅपिड असताना सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा असावा, यासाठी 1952 पासून आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या. आलं लक्षात महत्त्व? किंवा याला सिम्पल एक्झाम्पल आपल्या वर्गातलं देता येईल. वर्गामध्ये शिक्षकाचं काय म्हणणं असतं की मी जे शिकवतोय हे वर्गातल्या एकदम कमीत कमी बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्याला, कमीत कमी इंटेलिजन्स कोशंट असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कळावं. यामुळे शिक्षक काय करतात? खूप स्लो शिकवतात. पण जेव्हा शिक्षक स्लो शिकवतात त्यावेळी काय होतं की वर्गात पहिल्या बेंचवर बसणारी जी अत्यंत हुशार मुलं आहेत त्यांना वाटतं, अरे हे काय बोरिंग चाललंय, हा एक्झाम्पल का देत असेल सर, याचा उद्देश बघा. मी हे एक्झाम्पल सांगत असताना सुद्धा खूप लोकांना वाटत असेल की सर पटपट पुढं घ्या. आलं लक्षात? म्हणजे ज्या लोकांना स्पीडनं हवा आहे, स्पीडनं आपण गेलो की सगळ्यांचा विकास होणार नाही, आणि सगळ्यांचा विकास करायला गेलं तर स्पीडनं ग्रोथ होणार नाही. तर हे कॉन्ट्रॅडिक्शन हमेशा राहणार आहे. तर या कॉन्ट्रॅडिक्शनवर मात करण्यासाठी 1952ला आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या. लक्षात ठेवा, कोणत्याही देशाचं मुख्य उद्दिष्ट असतं आपला विकास कसा असावा? रॅपिडसुद्धा असावा आणि तो सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच सर्वसमावेशकसुद्धा असावा, असं हे सगळ्यांचं म्हणणं असतं. मग या ठिकाणी आता आपण काय करूया? 3 महत्त्वाचे शब्द फक्त समजून घेऊया. डिटेलिंगमध्ये आपण जाणार नाहीत, फक्त आपण शब्द काय करतोय? समजून घेतोय. ते 3 शब्दांमधला पहिला शब्द आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ज्याला आपण काय म्हणतो? आर्थिक विकास असं म्हणतो.
लक्षात ठेवा, मी इंग्लिश शब्द जरी वाचत असलो तरी मी मराठी शब्दांचा उच्चार सुद्धा करतोय, जेणेकरून तुम्हाला गोष्टी कळणं सोपं जाईल आणि जे खूप चांगलं मटेरियल आहे इंग्लिशमधलं हे सुद्धा तुम्हाला वाचता येईल आणि भविष्यात जेव्हा आपल्या क्लासच्या नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला चांगल्या कळतील. तर पहिला आपल्याला टार्गेट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. दुसरा टॉपिक आपल्याला शिकायचा तो आहे इकॉनॉमिक ग्रोथ. पहा, याचा अर्थ होतो आर्थिक विकास आणि याचा अर्थ होतो आर्थिक वाढ. बरोबर आहे. आणि तिसरा आपल्याला शिकायचं आहे जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ज्याला आपण काय म्हणतो, शाश्वत विकास. याला आपण म्हणतो शाश्वत विकास. हा आपण विस्तृतपणे नाही जाणार, फक्त काय ना आपण थोडक्यात त्याचा अंदाज घेणार आहेत. नंतर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की सर हा मुद्दा रँडमली जरी शिकवत असले तरी हा मुद्दा कशाचा भाग आहे. तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते क्लिअर करेल की आपण कशामध्ये काय शिकलेलो आहोत. पहा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ, तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या बोलीभाषेमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ या दोन्ही शब्दांना सेम पद्धतीने घेतो. बरोबर आहे. म्हणजे आपण बोलताना इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशी झाली तशी झाली, इकॉनॉमिक ग्रोथ हा शब्द शक्यतो कोणी वापरत नाही बोलीभाषेमध्ये वापरताना. पण दोन शब्दांमध्ये फरक आहे. पहा, फरक काय आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो शब्द आहे हा एक क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. क्वालिटेटिव्ह, ज्याला आपण काय म्हणतो, गुणात्मक संकल्पना आहे. गुणात्मक म्हणजे नेमकं काय तर पहा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा फोकस हा उत्पादन व त्याचं वितरण या दोन्ही गोष्टीवर हा फोकस करतो. म्हणजे नेमकं काय करतं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं म्हणणं असतं की हो, भारताचा विकास व्हावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा. आता भारताचा किंवा महाराष्ट्राचा जर विकास व्हायचा असेल तर यासाठी तुम्हाला वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवावं लागेल, वस्तू आणि सेवांचा सेल वाढवावा लागेल, वस्तू आणि सेवांचं ट्रान्सपोर्टेशन वाढवावं लागेल, वस्तू आणि सेवांचं कन्झम्पशन वाढवावं लागेल. बरोबर आहे. तरच महाराष्ट्राचा विकास होईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय उत्पादनावर फोकस करावं लागेल. पण फक्त उत्पादनावर फोकस करून चालणार नाही, तर या उत्पादनामधनं जे पैशांची निर्मिती होईल, जे पैसे येतील, जे भांडवल येईल, या भांडवलाचं बेनिफिट महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना किंवा भारतातील सगळ्या लोकांना, मग ते गरीब असो, पिछडे असो, अतिपिछडे असो, या सगळ्यांना याचं बेनिफिट मिळायला हवं. म्हणजे फक्त उत्पादन फोकस करून चालणार नाही, तर आपल्याला वितरणावर सुद्धा फोकस करावं लागणार आहे. म्हणजे जेव्हा फक्त उत्पादनावर फोकस केलं जात नाही तर उत्पादनासोबतच हे सगळे बेनिफिट्स सोसायटीतील सर्व घटकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचायला हवे व हे योग्य पद्धतीनं पोचण्यासाठी काळजी घ्यायला हवी. म्हणजे थोडक्यात लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारायला हवा. याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. आर्थिक विकास. आर्थिक विकास क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक संकल्पना आहे, ज्यामध्ये उत्पादन आणि वितरण या दोन्ही गोष्टींवर फोकस केला जातो. चालेल. दुसरा आहे आर्थिक वाढ. आर्थिक वाढ हा कसा कन्सेप्ट आहे, हा क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. क्वांटिटेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये फक्त क्वांटिटीवर फोकस केला जातो. याला आपण काय म्हणतो, याला आपण संख्यात्मक संकल्पना सुद्धा म्हणतो. संख्यात्मक म्हणजे काय, यामध्ये जो विकास झालाय हा विकास सगळ्यांपर्यंत पोचला नाही तरी सुद्धा चालेल. जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय या उत्पादनाचं बेनिफिट सगळ्यांपर्यंत नाही पोचलं तरी चालतं. फक्त काही महत्त्वाची शहरं खूप श्रीमंत झाली पाहिजे किंवा भारताचा GDP खूप जास्त दिसला पाहिजे. याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ किंवा आर्थिक वाढ असं म्हणतो. थोडक्यात आर्थिक वाढमध्ये दोन गोष्टींवर फोकस केला जातो. पहिला फोकस आहे उत्पादनावर केला जातो आणि दुसरा आहे नफा कसा कमविला जाईल, याकडे मॅक्सिमम फोकस असतो आर्थिक वाढीमध्ये. आर्थिक वाढीचा मेन फोकस काय असतो, उत्पादन कसं वाढविलं जाईल आणि दुसरा फोकस असतो नफा कसा कमविला जाईल. पण या दोन्ही गोष्टी करत असताना फॉर एक्झाम्पल बघा, समजा तुम्हाला तुमची वाढ करायची तर यासाठी तुम्हाला रस्ता बांधावा लागणार आहे. पण हा रस्त्याचं कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्ही झाडं तोडणार आहात, शेतामधनं जाणार आहात, त्या ठिकाणी जे वन्यजीव राहतात त्यांचं हॅबिटेट, त्यांचं घर तुम्ही डिस्ट्रॉय करणार आहात. म्हणजे तुमची जी काही इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास आहे, ही आर्थिक वाढ आणि विकास ही फुकट येणार नाहीये. ही आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास येत असताना त्याची पर्यावरणाला हानी पोचणार आहे. मग ही पर्यावरणाला हानी पोचू नाही यामुळं तुम्ही तुमची आर्थिक वाढ आणि विकास करताना जे काही संसाधनं तुमच्या हातामध्ये अवेलेबल आहेत या संसाधनांचा या पद्धतीनं वापर करावा. या संसाधनांचा या पद्धतीनं वापर करावा की जेणेकरून ही संसाधनं तुम्हाला वापरासाठी तर उपलब्ध असतीलच, पण सोबतच ही संसाधनं पुढच्या जनरेशनसाठी अवेलेबल असतील, त्यांच्यासाठी सुद्धा संपणार नाहीत. याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास. म्हणजे काय, संसाधन वापराची अशी पद्धत
रिसोर्स वापराची अशी पद्धत ज्यामुळं ही सर्व रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल असतीलच, पण सोबतच ही सर्व रिसोर्सेस फ्युचर जनरेशन्सला सुद्धा अवेलेबल असतील, फ्युचर जनरेशन सुद्धा याला वापरू शकतं. याला आपण काय म्हणतो, याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास हा शब्द वापरतो. क्लिअर? 3 महत्त्वाच्या संकल्पना आपण एक फक्त इंट्रोडक्शन पाहितलंय, खूप डिटेलिंग पाहितलेलं नाही आहे. सगळं आहे. पहिला इकॉनॉमिक विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, दुसरा आहे आर्थिक वाढ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, आणि तिसरा आहे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. क्लिअर? या 3 गोष्टी या साध्या सोप्या सरळ गोष्टी आहेत. चालेल? आता आपण काय करूया, यांना समजून घेऊया. पहा, सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, आर्थिक वाढ. हा काय आहे, हा एक क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. मग इकॉनॉमिक ग्रोथ आपण कशामध्ये मोजतो, म्हणजे आपली वाढ झाली आहे हे आपण कशामध्ये मोजतो, तर आपण शिकतो ते GDP मध्ये, GNP मध्ये, NDP, NNP, पर कॅपिटा इन्कम, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, हे सगळ्या गोष्टी काय दाखवतात, ग्रोथ दर्शवितात. हे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. पहा, आपल्या टॉपिकचा जो फोकस आहे राष्ट्रीय उत्पन्न, तर राष्ट्रीय उत्पन्नाकडे मी येणार आहे, पण ते येण्याच्या अगोदर आपण काय करूया, आपल्या अर्थव्यवस्थेला सुरू करूया. एकदा आपली अर्थव्यवस्था सुरू झाली की त्यानंतर तुम्हाला गोष्टी कळणं सोपं जाईल. तर पहा, इथं काय GDP, GNP, ND या सगळ्यांचे फुल फॉर्म शिकवणार आहे. GDP, GNP, NDP, NNP, पर कॅपिटा इन्कम, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, हे सगळं याचा अर्थ काय आहे, हे सगळं तुमच्या इकॉनॉमिक ग्रोथचा भाग आहे. हा क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे, संख्यात्मक संकल्पना आहे. त्यानंतर पुढचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, आर्थिक विकास. लक्षात ठेवा, आर्थिक विकास हा क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकासामध्ये उत्पादन महत्त्वाचं आहे, पण जे काही उत्पादन झालंय हे झालेलं उत्पादन सर्वांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचतं का, या झालेल्या उत्पादनाचा सर्वांना फायदा मिळतो का, हे पाहणं गरजेचं आहे. फक्त उत्पादन महत्त्वाचं नाही आहे, तर उत्पादनासोबत जे काही उत्पादन झालंय या उत्पादनाचं वितरण योग्य पद्धतीनं होतंय का हे पाहणं हा सगळ्यात महत्त्वाचा पर्पज या ठिकाणी असतो. मग आपण यात काय चेक करतो, यात आपण राहणीमानाचा दर्जा तपासतो. राहणीमानाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे थोडक्यात काय, या लोकांना शिक्षणात किती प्रमाणात मिळतं, कसं मिळतं. त्यानंतर आरोग्याच्या सुखसुविधा यांच्याकडे आहेत का, किंवा यांना आरोग्याच्या ज्या सुखसुविधा आहेत या अफोर्डेबल आहेत का, तिथं परचेस करू शकतात का. किंवा तिसरी महत्त्वाची गोष्ट, यांची कमाई किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये जेव्हा तपासतो तेव्हा याला आपण म्हणतो राहणीमानाचा दर्जा. बरोबर, राहणीमानात विकास करणं. आपण हे कसं मोजतो, HDI म्हणजे काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सिलेबस शिकवताना इंडेक्सेसवर किती प्रश्न येतात याबद्दल विस्तृत सांगितलं होतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. एक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, दुसरा आहे HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर तिसरं आहे MPI, हे D चुकून आले, MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर GDI म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर GEM म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स, त्यानंतर आहे PQLI म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स. आलं लक्षात? तर हे सगळा याचा भाग आहे. हा कशाचा भाग आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा भाग आहे, ज्यामध्ये आपण ज्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज होत आहेत या झालेल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा झालेली आहे का, आणि जर ही सुधारणा झाली असेल तरी सुधारणा किती प्रमाणात झालेली हे सगळं तपासणं हे आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. राहील लक्षात?